बुद्धांना एकदा एका मनुष्याने विचारले की तथागत तुम्ही म्हणतात देव नाही, आत्मा नाही, पुनर्जन्म नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, तुम्ही कसं काय म्हणता का? बुद्ध शांतपणे म्हणाले, मी फक्त मनुष्याला वास्तव सत्य काय आहे हे पटवून देण्याचं काम करतो. यावर तो व्यक्ती म्हणाला, मला फारसं कळालं नाही, मला तुम्ही हे व्यवस्थित सोप्या भाषेत सांगाल का? तथागत म्हणाले, माणसाला बाह्य 5 ज्ञानेंद्रिय आहेत ज्याद्वारे माणूस सत्य जाणतो. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा यांच्याद्वारे मनुष्याला ज्ञान होतं. माणूस डोळ्यांनी बघतो, कानाने आवाज ऐकतो, नाकाने श्वास घेतो, त्वचेने स्पर्श ओळखतो, जिभेने चव घेतो. ही 5 ज्ञानेंद्रिये असतात आणि यांच्यामधून कधीकधी 2 ते 3 ज्ञानेंद्रियांचा वापर करून मनुष्य सत्य जाणतो, काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. जसं की पाणी डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही, दिसतं, पण ते गार आहे की गरम हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्वचेची आवश्यकता असते. गोड आहे की खारट आहे हे कळण्यासाठी जिभेची आवश्यकता असते. तो व्यक्ती म्हणाला की हे सगळं बरोबर आहे, पण या सगळ्याचा देव असल्याशी आणि नसण्याशी काय संबंध? तथागत म्हणाले, हवा दिसत नाही, पण तिचं अस्तित्व नाकारता येत नाही, कारण तिचं अस्तित्व आपल्याला जाणवत असतं. आपण श्वासोच्छ्वास करताना हवा आत घेतो, बाहेर सोडतो, आपल्याला हवा जाणवते. मग तथागत म्हणाले, आता मला सांग, ज्याप्रमाणे हवा आपल्याला जाणवते त्याप्रमाणे देव आपल्याला या 5 ज्ञानेंद्रियांना जाणवतो का? तो व्यक्ती विचारात पडला. तथागत म्हणाले, तुम्ही प्रत्यक्ष देव पाहिला आहे का? तो व्यक्ती म्हणाला, नाही. तुमच्या वडिलांनी, तुमच्या आजोबांनी, त्यांच्या वडिलांनी देव पाहिला का? तो व्यक्ती म्हणाला की नाही. मग तथागत म्हणाले की जर तू पाहिला नाहीस, तुझ्या पूर्वजांनी कधी देव पाहिला नाही, तुला कधी तुझ्या 5 ज्ञानेंद्रियांनी तो जाणवला नाही, मग तू कसं काय म्हणू शकतोस की देव आहे? हे तथागत बुद्धांचं म्हणणं होतं बरं का. आणि त्या व्यक्तीला हे कुठेतरी पटत होतं, पण त्या व्यक्तीचा इतक्यावर समाधान झालं नाही. त्याने बुद्धांना पुढचा प्रश्न विचारला. तो म्हणाला की तथागत, बाकी सगळं ठीक आहे, पण आपण जिवंत आहोत म्हणजे आपल्यात आत्मा आहे हे तर खरं आहे ना? तथागत त्या व्यक्तीला म्हणाले की तुम्ही सांगता आत्मा आहे आणि तो कधीच मरत नाही, बरोबर? तो व्यक्ती म्हणाला की हो, बरोबर. मग तथागत म्हणाले की मला सांगा, माणूस मरतो म्हणजे नेमकं काय? तो व्यक्ती म्हणाला की आत्मा कशात माणसातून निघून गेला की माणूस मरण पावतो. बुद्ध म्हणाले, मग मला सांगा, आत्मा शरीर सोडतो की शरीरातून आत्मा जातो? तो व्यक्ती म्हणाला, कदाचित आत्मा शरीराला सोडतो.